नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील नळवाडीच्या जनार्दन दराडेंनी मुंबईतल्या खासगी नोकरीचा राजीनामा देऊन शेतीला पूरक असणारा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला। 2010 पासून ते यशस्वीरित्या हा व्यवसाय सांभाळतायत। 45 दिवसात त्यांची एक बॅच निघते। एका बॅच पासून त्यांना खर्च वगळता 60,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। आज आपण जनार्दन दराडेंच्या कुक्कुटपालनाची यशोगाथा पाहण्यासाठी नाशिक जिल्ह्यातल्या नळेवाडीला जाणार आहोत। नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या नळवाडी इथले जनार्दन दराडे मुंबईत एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते। मात्र नोकरीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी आपली घरची शेती करण्याचा निर्णय घेतला। नुसत्या शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा शेतीला पूरक असणारा कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचा सल्ला सूर्यभान नाईकवाडी यांनी दराडेंना दिला। नाईकवाडी यांच्या सल्ल्यानुसार दराडेंनी 2010 साली कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज तसंच नातेवाईकांकडून आर्थिक मदत घेतली। परममित्र सूर्यभान नाईकवाडी यांच्या घरी जायचो मी। घरी गेल्यानंतर त्यांचा पोल्ट्री फार्म होता। ते मला वारंवार म्हणायचे की तू हा व्यवसाय कर। मी नंतर एक विचार केला का मुंबईमध्ये जॉब करत असताना पाहिजे असं जे पैसे मिळायला पाहिजे ते मिळत नव्हते। तर मी त्यांच्या मार्गदर्शनातून 2010 साली पोल्ट्री व्यवसायाची सुरुवात केली। त्यासाठी मी बँकेकडून लोन घेतलं आणि हा व्यवसाय सुरू केला। कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केल्यानंतर 250 बाय 30 लांबीचं शेड उभारलं। तसंच व्यवसायावर पूर्ण लक्ष ठेवता यावं यासाठी शेड शेजारीच घरही बांधलं। दराडे यांचं घर शेड शेजारी असल्याने ते आपल्या घराप्रमाणे शेडच्या स्वच्छतेकडेही लक्ष ठेवतात। माशी दुर्गंधी पसरू नये याची विशेष काळजी घेतली जाते। तसंच पक्ष्यांच्या खाद्याकडेही लक्ष दिलं जात असल्याने पक्ष्यांचा मृत्यूदर कमी आहे। सुरू करत असताना सर्वात महत्त्वाचं का पक्षी आल्यानंतर जे त्याचं जे टेम्परेचर मेंटेन करावं लागतं, त्याच्यासाठी थंडीचा जो पिरियड असतो त्यामध्ये उष्णता द्यावी लागते। तर ती उष्णता देण्यासाठी लाईट पुरेशी नसती। लाईटचं पण शेड्यूल कधी सिंगल फेज असते, कधी कधी लाईट नसते। त्याच्यासाठी इन्व्हर्टरचा वापर केला। प्लस पक्ष्यांना ऊब देण्यासाठी जो कोळसा असतो त्या कोळशापासून पक्ष्यांना ऊब देण्याचा मी प्रयत्न केला। त्याच्यानंतर दुसरा पक्ष्यांची पाण्याची जी महत्त्वाचा विषय आहे, कारण पाण्याची जो pH असतो तो मेंटेन करण्यासाठी त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड असेल, क्लीन टॅप असेल, ती एक महत्त्वाची समस्या मी दूर केली। जनार्दन दराडे यांना कुक्कुटपालन व्यवसायात त्यांच्या पत्नीची मोलाची साथ मिळते। पक्ष्यांचं खाद्य, स्वच्छता याकडे विशेष लक्ष ठेवलं जातं। नोकरीपेक्षाही कुक्कुटपालन व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळत असल्याने त्या समाधानी आहेत। सकाळी उठल्यानंतर खाद्य टाकतो। खाद्य टाकल्यानंतर परत पाण्याची भांडे धुतले जातात दुपारून। त्यानंतर संध्याकाळचा टाईम झाला का लाईट वगैरे लावून देतो। कुठं भांडं लिकेज आहे का काय पाण्याचं ते बघतो। त्यानंतर परत रात्रीची 11ची वेळ झाली का 11च्या वेळेनंतर आम्ही कोळसा हा एक तुपाचा डबा म्हणून त्याच्यात आम्ही कोळसा ठेवतो आणि तो सिलंगल्यानंतर त्याला ते डबे प्रत्येकी गोल राऊंडमध्ये 3-3 डबे ठेवून त्या पक्ष्यांना उष्णता देतो। 2010 पासून दराडेंनी 25 बॅचेस काढल्यात। एक बॅच 45 दिवसात येते। एका बॅचमध्ये सुमारे 6,000 पक्षी असतात। दराडे यांनी कुक्कुटपालन व्यवसायाचं काटेकोर नियोजन केल्याने त्यांना आतापर्यंत नुकसान सोसावं लागलेलं नाहीये। 45 दिवसातल्या एका बॅचपासून 80,000 रुपयांचं उत्पन्न मिळतं, तर कोंबडी खतापासून 27,000 रुपयांचं उत्पन्न मिळतं। खर्च वजा जाता 45 दिवसात सुमारे 60,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। बॅच 45 दिवसामध्ये मी काढलेली, त्याच्यामध्ये मला 80,000 रुपये पेमेंट मिळालं। प्लस जे खत आहे कोंबड खत त्याच्यापासून 27,000 रुपये मला उत्पन्न मिळालं। टोटल राऊंड फिगरमध्ये 1,12,000 रुपये सगळं उत्पन्न मिळालं। तर या बॅचचे 6,500 पक्षी होते, त्याच्यामध्ये 180 मॉर्टॅलिटी झाली आणि याच्यातून मला चांगल्या पद्धतीचा लाभ झाला। या 45 दिवसाच्या बॅचेसमध्ये 10,000 रुपयाचा तूस, 15,000 रुपये लेबर मजुरी, 2,000 रुपये लाईट बिल आणि शेडचा किरकोळ 5,000 रुपये घसारा असा सगळा या एक बॅचला खर्च आलेला आहे। जनार्दन दराडे यांना त्यांचे मित्र सूर्यभान नाईकवाडी यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं। तसंच कंपनीचे अधिकारीही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात। कुक्कुटपालन व्यवसायासाठी सरकारने सबसिडी पुन्हा सुरू केल्यास बेरोजगार तरुणांना चांगला व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो। मी गेल्या 10 वर्षापासून हा व्यवसाय करतो। सरकारने 7 वर्षापासून याच्यावरची सबसिडी बंद केलेली, तर ती त्वरित त्यांनी चालू करावी म्हणून नवीन जे तरुण मित्र याच्यात उतरायला पाहत आहेत त्याच्यामुळे ते उतरू नाही राहिले।
आणि जर त्यांनी सबसिड्या वगैरे जर चालू केल्या तर नवीन मुलं अजून याच्याकडे चांगल्या पद्धतीनं उतरतील आणि ह्या व्यवसायाला चांगली गती मिळेल. मी बरेच फार्मर बघतोय का आपल्या फार्मपासून एक 4 किलोमीटर लांब राहणारे फार्मर असतात. पण विशेष यांचं एक ते अगदी आपल्या घराला जवळून त्यांनी शेड बांधलेलं आहे. विशेष त्यांचं लक्ष म्हणजे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे का आपल्या व्यवसायावर विशेष त्यांचं चांगलं लक्ष राहावं, हा त्याच्या पाठीमागचा मेन उद्देश आहे. जे काम करण्याची पद्धत अशी, त्यांच्या चांगल्या कामामुळं जी मॉर्टॅलिटी आहे ती कमी असते, जो FCR असतो तो कमी असतो, त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त फायदा होतो. जनार्दन दराडे कुक्कुटपालन व्यवसायातील आधुनिक तंत्राची माहिती मिळावी यासाठी दैनिक ॲग्रोवन नेहमी वाचतात. नियोजन आणि कष्ट घेतल्यास कुक्कुटपालन व्यवसायातून दररोज किमान 500 ते 600 रुपयांचं उत्पन्न मिळतं. त्यामुळे खेड्यातल्या तरुणांनी शहरात जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपल्या गावातच कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करावा असा सल्ला दराडे देतात. गंगाधर गीतेंचा ब्युरो रिपोर्ट, साम TV, नाशिक.